आजकाल ना एक अत्यंत विसंगत पण खूप रंजक चित्र पाहायला मिळतंय. म्हणजे बघायला गेलं तर एका सेकंदाच्या हजाराव्या भागात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण अत्यंत अचूक आणि सुंदर फॉन्ट स्क्रीनवर जनरेट करू शकतो. अगदी सहज शक्य झालंय ते आजकाल. हो ना? पण तरीही याच डिजिटल युगात एक असाही प्रवाह सुरू आहे, जिथे हजारो लोक आपले कीबोर्ड्स आणि त्या चमकणाऱ्या स्क्रीन्स बाजूला ठेवून पुन्हा एकदा शाई, पेन आणि कागदाच्या जगाकडे वळत आहेत. आणि हीच ती मानवी प्रवृत्ती आहे, जी कोणत्याही तंत्रज्ञानाला इतक्या सहजासहजी शरण जात नाही. खरंय. म्हणजे बघा, जेवढं जग ऑटोमेटेड होत चाललंय ना, तेवढीच आपल्याला अशा गोष्टींची ओढ लागली आहे, ज्याला स्वतःचा एक मानवी स्पर्श आहे, ज्यात थोडीशी अपूर्णता आहे आणि मुख्य म्हणजे ज्यात एक ठराव आहे. बरोबर. आणि आजच्या या सखोल अभ्यास किंवा डीप डाईव्हमध्ये आपणच याच एका अनोख्या चळवळीचा वेध घेणार आहोत. आज आपल्याकडे काही खूपच रंजक माहितीपत्रके, इमेजेस आणि एका सविस्तर लेखाचा साठा आहे. हो, मी पाहत होते ते. या सगळ्या सोर्स मटेरियलमधून आपल्याला एका भव्य अशा 25व्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाची माहिती उलगडायची आहे. आणि हे संमेलन म्हणजे केवळ काही सुंदर अक्षरांचं प्रदर्शन नाहीये. मुळीच नाही. अक्षरगुरू अमित भोरकडे यांनी सुरू केलेली ही एक चळवळ कशी बनली आहे आणि कॅलिग्राफीसारखी एकांतप्रिय वाटणारी कला एका मोठ्या समुदायाला एकत्र कसा आणतीये हे आपण आज समजून घेणार आहोत. आपण ज्या माहितीचा अभ्यास करतोय ना, त्यातून हे अगदी स्पष्ट होतं की हा केवळ एखादा वार्षिक कार्यक्रम नाहीये. ही एका खूप मोठ्या प्रवासाची नोंद आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कलेचा विचार करतो, तेव्हा ती सहसा मोजक्या कलाकारांपुरते मर्यादित असते. पण सुलेखनासारख्या कलेला सर्वसामान्यांच्या घरापर्यंत नेण्याचं काम कसं होतंय, हे पाहणं खरोखरच अचंबित करणारं आहे. हो, आणि या संमेलनाची व्याप्ती समजून घेण्यासाठी आधी आपण त्याच्या भव्यतेकडे वळूया. हे 25वे राज्यस्तरीय अक्षर संमेलन 22 मे ते 24 मे 2026 या काळात पार पडणार आहे. बरं. आणि याचं स्थळ खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे संमेलन पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित करण्यात आलंय. अच्छा, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. हो. आता इथे एक रंजक तुलना सहज लक्षात येते. म्हणजे आपण साहित्याचं संमेलन किंवा नाट्य संमेलन नेहमीच ऐकतो. पण हे चक्क अक्षरांचं संमेलन आहे. अगदी बरोबर. आणि पंढरपूर म्हटलं की दरवर्षी जाणारी लाखो वारकऱ्यांची वारी डोळ्यासमोर उभी राहते. तर ही एक प्रकारे सुलेखनकारांची वारीच आहे, जी पंढरपूरमध्ये एक वेगळाच गजर करणार आहे. क्या बात है. पंढरपूरसारख्या भक्तीच्या आणि परंपरेच्या शहरात एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या आधुनिक कॅम्पसमध्ये हे संमेलन होणं हाच मुळात एक किती सुंदर विरोधाभास आहे. हो ना. म्हणजे हा परंपरा आणि आधुनिकतेचा संगम आहे. संमेलनाची जी घोषवाक्य आपल्या सोर्स मटेरियलमध्ये दिली आहेत ती यामागचा उद्देश आणखी स्पष्ट करतात. काय आहेत ती घोषवाक्य? 16 अक्षर कलेचा सन्मान सर्व कलाकारांचा आणि दुसरं म्हणजे अक्षरे लिहू, अक्षरमय होऊ, अक्षरांचा संमेलनाला जाऊ. वा. यातून एक गोष्टी फराकपणे समोर येते की इथे फक्त मास्टरपीस बनवणाऱ्या दिग्गज कलाकारांनाच प्रवेश नाहीये, तर ज्याला अक्षरांची थोडी जरी आवड आहे तो प्रत्येक जण या वारीचा भाग होऊ शकतो. हे खूप महत्वाचं आहे. कारण सुलेखन किंवा सुंदर हस्ताक्षर याविषयी समाजात एक खूप मोठा गैरसमज आहे. कसला गैरसमज? अनेकदा असं मानलं जातं की सुंदर अक्षर ही एक जन्मजात देणगी असते. म्हणजे एखाद्याचं अक्षर नैसर्गिकरित्या सुंदर असतं आणि एखाद्याचं कितीही प्रयत्न केले तरी सुधारत नाही, अशी एक पक्की समजूत असते लोकांची. हे बऱ्याच जणांना वाटतं. मग मला सांगा, अशावेळी इतक्या क्लिष्ट वाटणाऱ्या सुलेखन कलेचं प्रशिक्षण हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना एकाच वेळी कसं काय दिलं जाऊ शकतं? म्हणजे जर कला उपजतच असेल तर ती कार्यशाळांमधून शिकवली कशी जाऊ शकते? आणि हाच या संमेलनाचा आणि अमित भोरकडे यांच्या कार्यपद्धतीचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. अच्छा. हो, त्यांनी या जन्मजात देणगीच्या समजुतीला एक अत्यंत वैज्ञानिक छेद दिला आहे. त्यांनी सुलेखनाला केवळ एक गूढ कला म्हणून न पाहता त्याचे एक शास्त्र लोकांसमोर मांडलंय. म्हणजे कसं? संमेलनातील कार्यशाळांमध्ये ते चक्क अक्षरांचे शास्त्र म्हणजे जिओमेट्रिकल स्ट्रक्चर ऑफ लेटर्स शिकवतात. बापरे. अक्षरांची भूमिती हे ऐकायला थोडं तांत्रिक वाटतंय. कलेमध्ये भूमितीचा काय संबंध? म्हणजे चित्र काढताना आपण मोजमाप करत बसलो तर त्यातली सहजता निघून जाणार नाही का? तसं वाटू शकतं, पण खरं तर नियमच तुम्हाला स्वातंत्र्य देतात.
देवनागरी लिपीचा विचार केल्यास तिची रचना अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. भोरकडे सर या कार्यशाळांमध्ये नेमके हेच मेकॅनिझम शिकवतात. उदाहरणार्थ एखादे अक्षर लिहिताना पेनचा अँगल किंवा कोन किती असावा. अच्छा, म्हणजे पेन पकडण्याची पद्धत. अगदी. जर तुम्ही कॅलिग्राफी पेन बरोबर 45 अंशाच्या कोनात पकडलात तर तुम्हाला अक्षराच्या जाडीसाठी किंवा बारीक रेषेसाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. अरेच्या. त्या पेनच्या निबची भूमितीच ते काम करते. देवनागरीमधील शिरोरेषा म्हणजे अक्षराच्या वरची आडवी रेषा आणि दंड म्हणजेच उभी रेषा यांचे एकमेकांशी असलेलं प्रमाण, 2 अक्षरांमधील अंतर आणि गोलाकार वळणांचा व्यास हे सगळं एका विशिष्ट गणितावर आधारित आहे. म्हणजे क किंवा ज्ञासारखं गुंतागुंतीचं अक्षर काढताना नुसता कागदावर हात फिरवायचा नाहीये, बरोबर. तर त्या वर्णांमागचं विज्ञान समजून घ्यायचंय. हो, अगदी बरोबर. आणि कसे जेव्हा एखादा विद्यार्थी हे शास्त्र समजून घेतो ना, तेव्हा त्याच्या डोक्यातून ती भीतीच निघून जाते की माझ्यात ती जन्मजात कला नाही. खरं, त्याला लॉजिक समजतं. हो, एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला जसं स्ट्रक्चरल डिझाईन शिकवलं जातं तसंच हे अक्षरांचा स्ट्रक्चरल डिझाईन आहे. आणि म्हणूनच हे हजारो लोकांना एकाच वेळी शिकवणं शक्य होतं. क्या बात आहे. यातून कलेचा एक प्रकारे सुलभीकरण होतं आणि ती सर्वांपर्यंत पोहोचते. हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आहे. कारण जेव्हा रहस्य उलगडतं तेव्हा माणसाचा आत्मविश्वास वाढतो आणि याच आत्मविश्वासाला प्रत्यक्ष कृतीत उतरताना पाहण्याची संधी संमेलनात मिळणार आहे. हो ना. या सोर्समध्ये नमूद केल्याप्रमाणे तिथे फक्त सैद्धांतिक माहिती देऊन थांबलं जाणार नाहीये, तर स्वतः भोरकडे सर आणि इतर तज्ज्ञ कलाकार तिथे चक्क लाईव्ह डेमो देणार आहेत. आणि बघायला गेलं तर लाईव्ह डेमोचं महत्त्व हे केवळ कौशल्य दाखवण्यापुरते मर्यादित नसतं. हां. जेव्हा एखादा तज्ज्ञ कलाकार सर्वांसमोर कोऱ्या कागदावर शाईचा पहिला थेंब सोडतो आणि त्यातून एक सलग लयबद्ध अक्षर तयार होतं, तेव्हा तो क्षण पाहणाऱ्यांसाठी एक आहा मोमेंट असतो. अगदीच. ती अक्षरांची भूमिती प्रत्यक्षात कशी काम करते हे तिथे सिद्ध होतं. आणि या प्रदर्शनाची व्याप्तीही खूप मोठी आहे. तिथे फक्त पारंपरिक देवनागरी सुलेखन नाही, तर ब्रश कॅलिग्राफी आणि पेन कॅलिग्राफी अशा विविध आधुनिक शैलींमधील नमुनेही पाहायला मिळतील. हो, सगळंच आहे तिथे. पण मला इथे या सगळ्याच्या एका वेगळ्या म्हणजे सामाजिक बाजूकडे वळायचंय. सांगा ना. केवळ एक कला शिकवणे हा या संमेलनाचा एकमेव हेतू वाटत नाही मला. अमित भोरकडे सर, ज्या मागी शाळा माझा फळा या ग्रुपचे संयोजक आहेत, त्यावरून या चळवळीच्या सामाजिक बांधिलकीची कल्पना येते आपल्याला. नक्कीच. या चळवळीच्या माध्यमातून एका अत्यंत विखुरलेल्या समूहाला एक ओळख मिळाली आहे. त्यांची उद्दिष्टे खूप व्यापक आहेत. हो, म्हणजे काय काय उद्दिष्टे आहेत? मराठी देवनागरी लिपीचं मूळ सौंदर्य जागतिक स्तरावर नेणे हे एक मुख्य उद्दिष्ट आहे. आज जगभरात लॅटिन किंवा अरबी सुलेखनाचा खूप मोठा प्रभाव दिसतो, पण देवनागरी लिपीत जे एक अंगभूत सौंदर्य आणि ताकद आहे ती जागतिक मंचावर तितक्याच ताकदीने मांडण्यासाठी अशा व्यासपीठाची गरज होती. बरोबर. तसेच नवोदित कलाकारांना एक सुरक्षित आणि हक्काचे व्यासपीठ मिळवून देणं हे अत्यंत आवश्यक असते. कारण सुरुवातीच्या काळात योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर अनेक कलावंत मागे पडतात. आणि या सगळ्या प्रक्रियेत मला सोशल मीडियाची भूमिका खूप रंजक वाटते. सहसा आपण सोशल मीडियाकडे माणसांना एकमेकांपासून दूर नेणारं माध्यम म्हणून पाहतो. हो, ते तर आहेच. पण इथे सोर्स मटेरियलमधील एका मुद्द्यानुसार सोशल मीडियावरून केवळ अक्षरांच्या गोडीतून जोडल्या गेलेल्या माणसांना प्रत्यक्ष भेटण्याची ही एक मोठी संधी आहे. म्हणजे व्हर्च्युअल जगातून सुरू झालेला प्रवास भौतिक जगात एका खऱ्या भेटीत रूपांतरित होत आहे. हे आजच्या काळातील एक अतिशय महत्त्वाचं निरीक्षण आहे. आजकाल आपण अनेक कॅलिग्राफीचे व्हिडिओ पाहतो, ते लाईक करतो, शेअर करतो. ती एक प्रकारची पॅरासोशल किंवा एकतर्फी ओळख असते. पण जेव्हा अशीच आवड असणारी माणसं एका छताखाली येतात, शाहीच्या वासाचा आणि कागदाच्या स्पर्शाचा अनुभव एकत्र घेतात, तेव्हा ती कम्युनिटी खऱ्या अर्थाने जिवंत होते. अगदी खरंय. आणि यातला सर्वात हृदयस्पर्शी भाग कोणता माहितीये? कोणता? तिथे अशा काही छोट्या बालकलाकारांना भेटता येणार आहे, ज्यांचं हस्ताक्षर आणि कॅलिग्राफीचे व्हिडिओ आधीच व्हायरल झालेत. अरे वा, हे तर खूपच छान आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकाच मंचावर एक लहान मुलगा आणि एक ज्येष्ठ नागरिक, दोघेही केवळ त्यांच्या अक्षरांच्या गुणवत्तेवर समान आदराने वावरत असतील. कलेच्या क्षेत्रात वयाचा कोणताही अडसर नसतो, हेच यातून सिद्ध होतं. आणि यातून संमेलनाचं आणखी एक महत्त्वाचं स्वरूप समोर येतं.
ही केवळ एक वैचारिक देवाणघेवाण नाहीये, तर ही एक मोठी बाजारपेठ आणि हब देखील आहे. म्हणजे साधनांच्या खरेदीसाठी? हो, सुलेखन, रांगोळी, फळकरी म्हणजे ब्लॅकबोर्ड रायटिंग यासाठी लागणारे विशिष्ट टूल्स, जसे की वेगवेगळ्या कटचे निब्स, विशेष प्रकारचे कागद, शाई आणि या विषयावरील पुस्तके, हे सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे. क्या बात आहे. एका नवोदित कलाकारासाठी आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटणे आणि त्याच वेळी आवश्यक ती साधने खरेदी करणे हे एका तीर्थक्षेत्राला भेट देण्यासारखेच आहे. अगदी. आता आपण या संमेलनाची भव्यता, भूमिती आणि कम्युनिटी याविषयी खूप सविस्तर चर्चा केली. पण या सगळ्याचा एका सामान्य माणसाच्या वैयक्तिक मानसिकतेशी काय संबंध आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. या सोर्स मटेरियलमध्ये अमित भोरकडे यांचा एक विचार दिला आहे, जो सुरुवातीला खूप काव्यात्मक वाटतो. ते म्हणतात, हस्ताक्षर हा केवळ कागदावर उमटलेला शाईचा डाग नसून तो तुमच्या विचारांचा आरसा आहे. हो, मी वाचलं ते. आता इथे मला थोडा उलट प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण हे खरंच व्यावहारिक आहे का? म्हणजे जर एखादी व्यक्ती खूप घाईत असेल किंवा एखाद्याला शारीरिक थकवा असेल आणि त्यामुळे त्याचं अक्षर खराब आलं, तर याचा अर्थ त्याचे विचार खराब किंवा गोंधळलेले आहेत असा होतो का? हा अत्यंत रास्त आणि तार्किक प्रश्न आहे. पण जेव्हा आपण विचारांचा आरसा म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की खराब अक्षर म्हणजे वाईट चारित्र्य. मग नेमका अर्थ काय? इथे या वाक्याचा अर्थ न्यूरोलॉजी आणि सायकोलॉजी म्हणजेच मेंदू आणि मानवी मानसशास्त्र यांच्याशी जोडलेला आहे. सुलेखन किंवा चांगला हस्ताक्षर ही एक फाईन मोटर स्किल आहे. अच्छा. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन एक वळणदार अक्षर काढण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला तुमची गती कमी करावी लागते. मेंदूतील विचार ज्या वेगाने पळत असतात, त्यांना हाताच्या गतीशी जोडून घेण्यासाठी एक विशिष्ट ठराव लागतो. अरेच्छा. म्हणजे ही एक प्रकारची ध्यानाची किंवा मेडिटेशनची प्रक्रिया आहे तर? अगदी तसंच. चांगले हस्ताक्षर ही एकाग्रता आणि शिस्त यांची पहिली पायरी आहे, असं जे या लेखात म्हटलं आहे, त्यामागेच हेच विज्ञान आहे. जेव्हा तुम्ही रोज काही वेळ सुवाच्य आणि सुंदर लिहिण्याचा सराव करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एकाग्रतेची सवय लावत असता. आणि जेव्हा अक्षर सुंदर असतं, तेव्हा वाचणाऱ्याला त्या मजकुराबद्दल आणि लिहिणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक शिस्तीबद्दल आदर वाटतो. बरोबर. घाईत काढलेले अक्षर हे तात्पुरत्या गोंधळाचे प्रतीक असू शकते, पण सवयीने जोपासलेलं सुलेखन हे कायमस्वरूपी संयमाचे प्रतीक बनते. क्या बात आहे. ही संकल्पना आता अधिक स्पष्ट झाली. विचारांचा वेग आणि हाताची गती यांचा समतोल म्हणजेच सुंदर हस्ताक्षर. अगदी बरोबर. आता या सखोल चर्चेनंतर ज्यांना या सुलेखनाच्या वारीत सामील होण्याची इच्छा निर्माण झाली आहे, त्यांच्यासाठी एका अत्यंत महत्त्वाच्या व्यावहारिक आणि प्रशासकीय बाबीकडे वळणे गरजेचे आहे. हो, तारखांबद्दल सांगायला हवं. संमेलनाची नोंदणी सुरू झाली आहे, पण त्याची मुदत खूपच जवळ आली आहे. केवळ 10 मे पर्यंतच नोंदणी करता येणार आहे. हो, आणि संमेलन 22 मेला आहे, पण नोंदणीची मुदत 10 मेलाच संपत आहे. यामागचं कारण अत्यंत रंजक आहे. हो, सहसा अशा कार्यक्रमांची नोंदणी शेवटच्या दिवसापर्यंत चालते, पण इथे सोर्स मटेरियलमध्ये एक अतिशय स्पष्ट आणि प्रामाणिक कारण दिले आहे. काय आहे ते? संयोजकांना जनगणना सुरू होण्यापूर्वी सर्व वैयक्तिक तयारी आणि नियोजन करून ठेवायचे आहे. अरे बापरे, जनगणना? हो, हे वाचून सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटतं, पण त्यामागची लॉजिस्टिक अडचण समजण्यासारखी आहे. जेव्हा राष्ट्रीय स्तरावरील जनगणनेसारखी मोठी मोहीम सुरू असते, तेव्हा प्रशासकीय यंत्रणा, वाहतूक आणि एकूणच सार्वजनिक व्यवस्था प्रचंड व्यस्त असते. हे मात्र खरंय. आणि पंढरपूरसारख्या ठिकाणी राज्यभरातून येणाऱ्या हजारो लोकांच्या निवासाची, भोजनाची आणि कार्यशाळांची चोख व्यवस्था करायची असेल, तर अचूक आकडा वेळेआधीच हातात असणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. वेळेवर होणारी गैरसोय टाळण्यासाठी संयोजकांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या सूक्ष्म नियोजनाची प्रचिती देतो. त्यामुळेच जे या संमेलनाचा भाग होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक तातडीची सूचना आहे. दिलेल्या लिंकवर जाऊन लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करणे हिताचे राहील. नक्कीच. अधिक माहितीसाठी 75 88 50 48 52 हा मोबाईल नंबरही उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि सविस्तर कार्यक्रम पत्रिका लवकरच शेअर केली जाईल. या सर्व प्रवासाचा आणि आजच्या चर्चेचा गोषवारा काढायचा झाला तर हे संमेलन म्हणजे केवळ देवनागरी अक्षरांचं प्रदर्शन नाहीये. हा एक प्रकारे आपल्या अस्तित्वाचा, भाषेचा आणि संस्कृतीचा मोठा उत्सव आहे. नक्कीच. आणि आपण या चर्चेच्या समारोपाकडे येत असताना मला एका व्यापक विचारधारेकडे लक्ष वेधावंसं वाटतं. सांगा. आपण सुरुवातीला
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल जगाचा उल्लेख केला होता. हो. आज कोणत्याही भाषेतील मजकूर एका सेकंदात स्क्रीनवर निर्दोष फॉन्टमध्ये टाईप होतो. हो, आणि भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी प्रगत होईल. कदाचित आपल्याला कीबोर्डला हात लावण्याचीही गरज पडणार नाही. केवळ आवाजाने किंवा विचारांनी टाईप होईल सगळं. अगदी. पण इथेच एक खूप मोठा आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. कोणतं? जेव्हा सभोवतालचं सगळंच कृत्रिम, एका साच्यात बनवलेलं आणि परफेक्ट असेल, तेव्हा माणसाची स्वतःची अशी ओळख काय उरेल? आपण सगळेच सारख्याच फॉन्टमध्ये व्यक्त होऊ लागलो तर त्या अभिव्यक्तीमधला जिवंतपणा कसा टिकेल? हा एक अतिशय खोल विचार आहे. आणि म्हणूनच असं वाटतं की भविष्यात जेव्हा सगळीकडे यंत्रांनी तयार केलेली परिपूर्णता असेल, तेव्हा माणसाच्या स्वतःच्या हाताने काढलेले, थोडेसे थरथरणारे पण भावनांनी ओतप्रोत भरलेले प्रत्येक वळणदार अक्षर हीच आपली सर्वात युनिक आणि न पुसताळणारी मानवी ओळख ठरेल, आपली ह्युमन आयडेंटिटी ठरेल. कडे आणि त्यांच्या टीमने सुरू केलेली ही चळवळ केवळ अक्षरे गिरवण्याची नाही, तर माणसाला यंत्र होण्यापासून वाचवण्याची एक धडपड आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. या विषयावरील आपले विचार आणि स्वतःचं हस्ताक्षर पुन्हा एकदा नव्याने तपासून पाहण्याची ही नक्कीच एक चांगली वेळ आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचारप्रवर्तक विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत अक्षरे लिहित रहा आणि अक्षरमय होत रहा.